हाय हॅलो नमस्कार. एवढे सुंदर रेडी होऊन आम्ही कुठे चाललो आहे तुम्हाला माहिती आहे का? मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या होत्या आणि छान आम्ही रेडी होऊन कुठेतरी जाऊ म्हटलं आपण देवदर्शनाला. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच की आम्ही कुठे गेलो. आम्ही सिद्धनाथ मंदिराला गेलो. आमचे कुलस्वामी आहेत, म्हटलं कुलस्वामीची सेवा करावी आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पदरात पाडून घ्यावा. आणि ही मंदिर खूप सुंदर आहे. जातानाही खूप सुंदर असे पर्वत पवनचक्क्या आहे. तिकडे जाताना बघा किती छान मंदिर आहे. एकदम प्रसन्न वाटतं तिथे गेल्यावरती आणि बसल्यावरती. आणि एवढा व्ह्यू चांगला झालेला होता, एवढं मस्त ढगाळ वातावरण झालेलं होतं, एवढं छान वाटत होतं त्या मंदिरात गेल्यावरती. आणि वातावरणही खूप सुंदर झालेलं होतं. असं वाटत होतं की आता पाऊस येतोय, एवढं मस्त वातावरण झालेलं होतं. बघा मंदिर बाहेरून तर एवढं सुंदर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे. हे आमचा कुलस्वामी सिद्धनाथ देव आहे. आणि आम्ही बाहेर उभा राहिलेलो होतो कारण सासूबाईंना पाय धुवायला जायचे होते. ते पाय धुवून येत आहे तोपर्यंत मी इकडे व्हिडिओ घेतला, व्ह्यू बघितला. सगळं मंदिर पूर्ण व्यवस्थितरित्या मी व्हिडिओमध्ये घेतलं छान प्रकारे. बघा किती सुंदर हे झेंड्याचं आहे. झेंडा किती सुंदर आहे. इकडं बाहेरच्या साईडला मंदिरात जाण्याच्या बाहेरच्या साईडलाच हनुमानजीचं मंदिर आहे. इथं हे तोपर्यंत मी बाहेरून हनुमानजीचं मंदिराचं दर्शन घेतलं. हनुमानजीचं खूप सुंदर शेंदूर लावलेलं हनुमानजीचं मंदिर आहे. काकांना नमस्कार केला, त्यांचं दर्शन घेतलं. इकडे बघा किती सुंदर इथं हत्ती होता. याच्यावरती किती छान सुरेख असं नक्षीकाम केलेलं होतं. नंदी महाराज होते बाहेर. मुलांनीही छान दर्शन घेतलं हनुमानजीचं. तो आत गेला. मग म्हटलं थांब तुझा एक फोटो काढते मी हनुमानजी सोबत. मग नंतर आम्ही सिद्धनाथ मंदिराकडे गेलो. बघा जाताना बाहेरून मंदिर कसं आहे. इथे पहिले सर्वप्रथम नंदी देवाचं आणि समाधीचं दर्शन घेतो आपण. आणि समाधीचं दर्शन घेतल्यावरती नंतर आपण नंदीकडे जातो. नंदी महाराजांचं दर्शन घेतो आपण आणि मग आता आपण मंदिरात जातो. मंदिराचा गाभाराही खूप सुंदर आहे. बघा आतमध्ये पण एक नंदी महाराज आहेत आणि बाहेर एक आहेत. मंदिर खूप सुरेख आहे. हे खूप सुंदर मंदिर आहे. एकदम प्रसिद्ध देवस्थान आहे हे. आणि आमचा कुलस्वामी आहे सिद्धनाथ देव. अशा प्रकारे आम्ही दर्शनाला गेलो. बाहेर इथे बघा गणपती बाप्पाचं पहिले दर्शन घेतलं. गर्दी होती पण फार नव्हती, थोडीशी गर्दी होती. गर्दीतून मी हळूच तिकडे देवाकडे हळूच व्हिडिओ फिरवला. पहिले परमिशन घेतली व्हिडिओ काढण्याची आणि मग नंतर मी देवाचा व्हिडिओ काढला. मी सेल्फी घ्यायला लागले तर ते महाराज म्हटले सेल्फी घेऊ नका. मग म्हटलं ठीक आहे. मग मी दर्शन घेऊन बाहेर आले. बाहेर आल्यावरती मग नंतर आम्ही इथे दर्शन घेतलं. सासरे आमची वाट बघत उभा राहिलेले होते आणि आम्ही इथे बाहेर शनिदेवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन पुढे आले तर बघा किती सुंदर माकड बसलेलं होतं इथे. खूप छान प्रकारे आमच्याकडे इकडे तिकडे बघत होतं. खूपच सुंदर होतं माकड. आम्ही त्याला खायला दिलं, मज्जा केली आणि गोल फिरून मंदिराच्या पुढे निघालो. बघा इकडे पण वरती एक माकड बसलेलं होतं. इथे खूप माकड असतात. पुढे गेलो. पुढे इथे दर्शन घेतलं. दर्शन घेऊन बघा इथे ढोल आहे किती सुंदर देवाचा. इथे दर्शन घेतलं, ढोलाचं दर्शन घेतलं. मंदिर खूप मोठं आहे पण हे खूपच सुंदर आहे. गोल गाभारा एकदम मंदिराचा खूपच छान आहे. पुन्हा नंतर पहिल्या ठिकाणी बसलो. इथे पायरीवर थोडंसं बसलो, थोडे फोटोज वगैरे काढले. पुन्हा नंतर तिथून आलो. मग इकडे आपले शंभू महाराजांचं दर्शन घेतलं. बघा मंदिरामध्येच किती मंदिर आहेत छोटे छोटे.
आम्ही खाली बसलेलो होतो तोपर्यंत मुलं छान प्रकारे असे खेळत होते. इकडे मुलगी खेळत होते, तिकडे मुलगा पळत होता. ये जा त्याची नुसती चाललेलीच होती पळापळ. मग दर्शन घेऊन बाहेर आलो. बाहेर आल्यावरती बघा किती छान वातावरण झालेलं होतं. मुलं खेळत होते. थोडा वेळ बसलो आम्ही. छान मी फोटो काढले थोडे मंदिराचे. बघा किती सुंदर, बाहेरून तर मंदिर खूपच छान दिसतंय. बाहेरून व्ह्यू घेतला मी मंदिराचा. मला तर फारच सुंदर मंदिर वाटलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा. लाईक करून सबस्क्राईब करून मला नक्की सांगा. बघा हे मंदिराचे किती छोटे मंदिराचे किती भाग बनवलेले आहेत. किती छोटे. हे बघा किती छान बनवले दिवे लावण्यासाठी. यात्रेच्या टायमाला याच्यावरती दिवे लावता आणि खूपच सुंदर तेव्हा तर नजारा दिसतो याचा. बघा किती छान असं झाड आहे. हे छोटेसे मंदिर आहेत. छोटे देवांचं बनवलेलं आहे.